ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं माझा विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपला विषय सुरू आहे जनमत चाचण्यांना काँग्रेसचा विरोध का. आपल्यासोबत आता आहेत विश्राम ढोले. विश्राम ढोले पुणे विद्यापीठातल्या कम्युनिकेशन स्टडीजमध्ये असिस्टंट प्रोफेसर आहेत, निवडणूक सर्वेक्षण तज्ज्ञ सुद्धा आहेत. ढोले सर, देशामध्ये अशी सर्वेक्षण घेणाऱ्या संस्था, छोट्या मोठ्या संस्थांचे चॅनल्स कधी सर्वेक्षण दाखवत नाहीत. ज्या मोठ्या संस्थांबरोबर चॅनल टायअप करतात त्या संस्था मान्यताप्राप्त आहेत आणि ते चॅनल्स मान्यताप्राप्त आहेत. उदाहरणादाखल त्याच्यामध्ये तालीम आहे, सीएसडीएस आहे, नेल्सन आहे, त्याचप्रमाणे इप्सॉस सारख्या संस्था आहेत आणि अशा आणखी काही अतिशय मान्यवर संस्था आहेत. अशा वेळी वोटर सारख्या सुद्धा संस्था आहेत. या संस्थांकडनं देण्यात येणारे हे सर्वे असतात जे विविध चॅनल्स दाखवत असतात. दिग्विजय सिंग यांचं कोट अनकोट मी स्टेटमेंट म्हणायचं असेल तर हे सर्वे मॅनेज असतात, अनेक सर्वे मॅनेज असतात, पैसे देऊन हवे तसे रिझल्ट दाखवले जातात. या विधानाकडे तुम्ही एक प्रोफेशनल कन्सल्टंट म्हणून या गोष्टीकडे कसं पाहता. हा मोठा दावा केला जातोय की अशा सर्वेक्षण मॅनेज होऊ शकतात. खरं तर असा कुठल्याही सार्वत्रिक दावा करणं हे चुकीचंच आहे. बरोबर आहे. कारण या क्षेत्रामध्ये अशा खूप संस्था आहेत. तुम्ही जसं म्हटलं त्याप्रमाणे अनेक चांगल्याही संस्था आहेत ज्यांचं काहीतरी नाव आहे, ज्यांचं बाजारामध्ये काहीतरी पत आहे. आणि दुसरं असं की त्या व्यावसायिक आहेत, त्यामुळे त्यांचे सर्वे जर अशा पद्धतीने मॅनेज केले गेले एकदा दोनदा तर त्यांच्या एकूण व्यावसायिक कारकिर्दीलाच रिस्क येऊ शकतं. त्यामुळे इतका धोका कोणी घेत नाही. त्यामुळे असं सरसकट विधान करणं कुठल्याही बाबतीमध्ये चुकीचंच होतं. पण याचा अर्थ असा नाही की हे मॅनिप्युलेट होऊ शकतं. म्हणजे प्रत्येक वेळा मॅनेजच होतील असं नाही, पण छोट्या मोठ्या प्रमाणावर मॅनिप्युलेशन होऊ शकतं. हा एक भाग आहे. आणि दुसराही भाग असा आहे की मुळात सर्वे जरी कितीही प्रामाणिकपणे केले असले तरी त्याच्या अन्वयार्थामध्ये, त्याच्या शास्त्रीयतेमध्ये काही त्रुटी राहू शकतात. नमुना निवडीमध्ये त्रुटी राहू शकतात. तुम्ही जागा किती मिळतं यासाठी काही मॉडेल्स बनवलेले असतात, काही फॉर्म्युले बनवलेले असतात. त्या फॉर्म्युलांनाही आपल्याला त्याच्याकडे व्यवस्थित बघावं लागतं. आणि भारतासारख्या अतिशय वैविध्यपूर्ण देशामध्ये आणि ज्या देशामध्ये राजकीय निर्णय अतिशय कॉम्प्लिकेटेड पद्धतीने घेतले जातात, बहुपक्षीय निवडणुका होतात, अशा ठिकाणी सर्व्हे चुकीचे होणं किंवा सर्व्हेचे निकाल जरा अपेक्षेपेक्षा वेगळे लागणं हे स्वाभाविक आहे. हे नवीन शास्त्र आहे, सेफॉलॉजी ज्याला म्हणतात, ते विकसित होतं आणि भारतासारख्या देशामध्ये त्याच्यापुढे आव्हान आहेत. त्यामुळे लगेचच निष्कर्ष चुकले तर ते मॅनिप्युलेट झालेले आहे किंवा मॅनेज झालंय असं सरसकट आरोप करणं मला वाटतं ते बरोबर नाही. त्यामुळे एक अगदी महत्वाचा मुद्दा असा की असं सरसकट तर बिलकुल आरोप करू नये, कारण खूप मोठे व्यावसायिक स्टेक्स गुंतलेले आहेत. ढोले सर, इकडे एकच मुद्दा तुमच्याकडनं क्लिअर करून घ्यायचा आहे. म्हणजे दिग्विजय सिंग यांचं विधानच आपण बेससाठी ते घेतलेलं आहे. चुकत असणाऱ्या सर्वेचा एक भाग झाला, जर का चुकत असेल सर्वे तर काँग्रेसनं घाबरायचं आणि बोलायची काही गरजच नाही, उलट त्यांनी मिरवावं की सर्वे चुकत असतात. उत्तर प्रदेशचं आपण इकडे उदाहरण घेऊयात. सगळ्या सर्वेक्षणांनी ऑन एन एव्हरेज हा आकडा नक्की सांगितला होता की समाजवादी पार्टी विल बी द सिंगल लार्जेस्ट पार्टी, आणि ते खरं ठरलेलं आहे आणि अनेक ठिकाणी दाखवता येतील. कुठल्याही एका चॅनलच्या सर्वेचं घेऊन कौतुक करायची गरज नाहीये. सगळ्या सर्वेक्षणांनी ऑन एन एव्हरेज सांगितलं होतं की उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी असेल. अशा वेळी त्यांची सर्वेक्षणं काही अभ्यास मॉडेल्सवरती आधारित असतात. मात्र दिग्विजय सिंग म्हणतात की केवळ 1000, 1500, 2000, 2400 असा आकडा घेऊन स्टेटबद्दल कसं काय विधान केलं जातं. आणि हा मुद्दा प्रत्येक इलेक्शनच्या चर्चांमध्ये सगळे प्रवक्ते मांडत असतात, खास करून सत्ताधाऱ्यांचे. तुमचं याबद्दलचं काय आर्ग्युमेंट आहे, कारण हे शास्त्रीय आर्ग्युमेंट कळलं पाहिजे लोकांना. हा खरं आहे. इनफॅक्ट प्रसन्न, तुझा मुद्दा किंवा तू उपस्थित केलेला प्रश्न अधिक महत्वाचा मला वाटतं. याचं कारण असं की एकूणच केवळ नमुना संख्या नव्हे किंवा सॅम्पलची साईज नव्हे, तर एकूणच या संपूर्ण सर्वेक्षणामागचं शास्त्रीयता लोकांना कळणं अधिक गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या, ह्या संपूर्ण चर्चेमध्ये एक कुठेतरी गृहीतक असं आहे की या सर्वेक्षणाचा लोकांवर परिणाम होतो. आणि जर लोकांवर परिणाम होतो असं जर आपण गृहीत धरलं तर तो परिणाम कसा होतो, कोणत्या स्टेजला होतो, कोणत्या प्रकारच्या लोकांवर होतो यासंबंधी काहीतरी खबरदारी घेणं आणि त्यासंबंधी काहीतरी शास्त्रीय समजून घेणं आवश्यक आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की ज्या सर्वेंचा प्रभाव होतो असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर त्या सर्वेंची शास्त्रीयता लोकांना सांगणं गरजेचं आहे. बरोबर. आता या ठिकाणी दिग्विजय सिंगांचा मुद्दा सॅम्पल साईजच्या दृष्टीने जरी बरोबर असला तरी तो अर्धवट आहे. कारण नुसत्या सॅम्पल साईजवर मुद्दा नसतो, तो सॅम्पल कसं निवडला याच्यावरही आहे. अगदी छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर 1940च्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये असाच पद्धतीचा एक सर्वे झाला होता. त्याची सॅम्पल साईज तर जवळजवळ 1.5 लाख होती, पण संपूर्ण तो सर्वे चुकीचा गेला. त्यामुळे सॅम्पल साईज वाढल्याने काही खूप प्रत्येक वेळा उत्तर करेक्टच येतात, योग्यच येतात आणि सॅम्पल साईज कमी झाल्यामुळे ते चुकतातच असं नाही. त्यासंबंधी खूप ज्याला आपण म्हणूया प्रेसिडेंट, काही काही शास्त्रीय कसोट्या आणि काही पूर्वानुभव याच्या आधारे निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे हे विधान, दिग्विजय सिंगांचं जे विधान आहे ते टिपिकल पॉलिटिकल आहे आणि शास्त्रीयतेच्या कसोट्यांवर तसं काही ते इतक्या. हा स्पष्टीकरण आवश्यक होतं, कारण अनेकांच्या मनात हा मुद्दा असतो की, आणि मग अनेकदा प्रश्नच विचारला गेल्यामुळे आमच्याही मनात प्रश्न येतो की खरोखर लाखभर लोकसंख्येच्या मतदार
मतदारसंघामधून केवळ हजारांचं सॅम्पल कसं असू शकतं, तो मुद्दा इथे त्या निमित्तानं स्पष्ट झाला. आपण भालचंद्र कांगोंकडे जाऊयात. डॉक्टर भालचंद्र कांगो आपल्यासोबत आहेत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते. कांगो सर, हा विषय आपल्याला तर कल्पनाच आहेत. काँग्रेसने आता केवळ विधान केलेलं आहे, पण त्या विधानाचा अर्थ आपण कसा घ्यायचा? त्यांचं म्हणणं आहे की हे सर्वे बाद असतात, खोट्या गृहीतकांवर आधारित असतात आणि मॅनेज असतात. मला वाटतं सध्याची जी डेव्हलपमेंट ती लक्षात घेतली पाहिजे. इलेक्शन कमिशनने सगळ्या पक्षांना पत्र लिहिलेलं आहे की ओपिनियन पोल असावेत की नसावेत याबद्दल तुमचं मत काय आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे आज रात्रीपर्यंत म्हणजे संध्याकाळी 8 पर्यंत जवळजवळ 12 पैकी 10 पक्षांनी ओपिनियन पोल किमान इलेक्शनची डेट डिक्लेअर झाल्यानंतर 15 दिवस तरी बॅन करण्यात यावेत अशा प्रकारची सूचना केलेली आहे. मागच्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये बिहारची निवडणूक होण्याच्या आधी 2 दिवस आधी संपूर्ण ओपिनियन पोलवर बंदी घालण्यात आली. म्हणजे 2 दिवसाआधी आणि नंतर निकाल वोटिंग कम्प्लीट होईस्तोवर तुम्हाला ओपिनियन पोल डिक्लेअर करता येणार नाही अशा प्रकारची बंदी इलेक्शन कमिशननी घातली होती. म्हणजे आता प्रश्न काँग्रेस किंवा बीजेपी नसून इलेक्शन कमिशननी ओपिनियन पोल या संदर्भात स्वतः इंटरव्हेन्शन केलेलं आहे. आणि त्यामुळे या प्रश्नासंबंधी सगळ्या पक्षाला मत द्यावं लागेल. आणि बहुतेक पक्षांचं मत असं आहे की ओपिनियन पोल याचा परिणाम निश्चितपणे होतो. कारण का शेवटी एव्हरीबडी वॉन्ट्स टू जॉईन द म्हणजे विनिंग पॅन. तेव्हा प्रत्येकाला आपली पैज जी आहे ती जिंकणाऱ्या घोड्यावर लावायची वाटते. आणि मग मीडियाच्या मार्फत, पेपरच्या मार्फत ते शास्त्रीय आहे की नाही, संख्याशास्त्र, सेफॉलॉजी वगैरे बरोबर आहे की नाही नंतरचा प्रश्न. बरोबर आहे. पण जिंकणाऱ्या माणसाबरोबर राहावं वाटतं आणि म्हणून ओपिनियन पोलचा निश्चित एक प्रभाव पडण्याची शक्यता असते. आणि म्हणून 15 दिवस इलेक्शन कमिशनचं असं सजेशन आहे. ते आता ते मान्य करतील की नाही माहिती नाही, पण इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर 15 दिवस ओपिनियन पोलला कुठल्याही प्रकारे प्रेझेंटेशन करायला परवानगी देऊ नये अशा प्रकारची रचना आता झालेली आहे. पण ह्या संदर्भात मी फक्त एकच खुलासा करतो की ब्रिटनमध्ये ओपिनियन पोल करणाऱ्या सर्व कंपन्यांनी स्वतः सेल्फ रेग्युलेटरी बोर्ड केलेला आहे, इलेक्शन बोर्ड केलेलं आहे त्यांनी. आणि ते स्वतःच त्यांनी काही नियम ठरवलेले आहेत की त्या नियमाप्रमाणे प्रत्येक ओपिनियन पोल घेणाऱ्या माणसाला त्यांनी ओपिनियन पोल कसा घेतला, त्याच्यात प्रश्न काय विचारले, त्याच्यासाठी सॅम्पल किती घेतलं, हे कम्प्लीट डिटेल आणि त्याच्यासाठी पैसे कोणी दिले, तो कोणातर्फे केला, कोणासाठी केला, ही सगळी माहिती ते स्वतः देतात. त्यामुळे त्यांची क्रेडिबिलिटी वाढते. आज मला असं वाटतं की भारतामध्ये मीडिया आणि एकंदरीत याचं महत्व लक्षात घेऊन अशा प्रकारचं एक सेल्फ रेग्युलेटरी बोर्ड त्या लोकांपर्यंत नेणं आणि लोकांना सांगणं त्यांच्या भारतामध्ये. कांगो सर, तुमचा आवाज ऐकायला येत नाही, पण तुमचा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी इतरांबद्दल आम्ही अधिकृतरित्या सांगू शकत नाही, पण आमचे जे सर्वे होतात, एबीपी माझा नेल्सन सर्वे, त्याच्यातली प्रश्न उत्तरं तर समोर असतात लोकांच्या, कारण तोच तर सर्वेक्षणाचा भाग असतो. सॅम्पल साईज आम्ही प्रत्येक वेळी जाहीर करतो कुठल्या भागात केलेला आहे. अर्थातच जे रिस्पॉन्डंट्स आहेत त्यांची आम्ही नावं जाहीर करू शकत नाही, कारण तो गुप्ततेचा भाग असतो. मात्र सर्वेक्षण आम्ही केलेलं आहे. अर्थात टप्प्याटप्प्याने कदाचित पुढे आपण त्याही पातळीला जाऊयात. आपण विश्वजित कदमांकडे पुन्हा एकदा जाऊयात. विश्वजितजी, याच्यामध्ये आणखी एक मुद्दा होता. दिग्विजय सिंग यांच्या विधानामध्ये ते असं म्हणाले की हे सर्वे मॅनेज असतात, पैसे देऊन हवे तसे रिझल्ट बनवून घेतले जाऊ शकतात. हे विधान फक्त त्या एजन्सीज पुरतं आपण मर्यादित ठेवू शकत नाही. याचा अर्थ असाही काढता येऊ शकतो की अशा सर्वेक्षण करणाऱ्या कंपन्यांबरोबर टायअप करणारी जी माध्यमे असतील, प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक, ते सुद्धा या गोष्टींचा अक्षरशः केवळ खेळ म्हणून वापर करत असतात आणि प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया त्या सर्व्हिसना मॅनेज करत असतो. असा आक्षेप अधिकृत मानायचा काँग्रेसकडून? विश्वजीतजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? विश्वजित कदमांपर्यंत आपला आवाज अजून पोहोचत नाही. आपण त्यांच्याकडे जाऊयात या मुद्द्यानंतर. आपण पुन्हा एकदा किरीट सोमय्यांकडे जाऊयात. किरीटजी, पण हा एक विषय सुरू असताना, आता हे सगळे सर्वेक्षणाचा एक भाग सुरू होत असताना, भाजप जरी आता विरोध करत असला किंवा काँग्रेसच्या भूमिकेला विरोध करत असला तरी सुद्धा हे आकडेवारी ज्या प्रकारे चाललेली आहे त्याच्यामुळे हा सगळा प्रकार चाललेला आहे. कारण 2004चे इलेक्शन असतील, 2009चे असतील, ज्यावेळी आकडेवारी पूर्ण वेगळे ठरले होते, भाजपच्या या बाजूने ठरले होते सर्वेक्षण, पण रिझल्ट नंतर पूर्ण वेगळे ठरले होते, त्यावेळी भाजपच्याच नेत्यांनी या सर्वेक्षणाच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. किरीट सोमय्यांकडे सुद्धा आपली लाईन प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. किरीट सोमय्यांकडे सुद्धा आपली लाईन संपर्क तुटलेला आहे. लाईव्ह मधला हा प्रॉब्लेम नेहमीचा जाणवणार. आपण या दोघांकडे परत एकदा जाऊयात, विश्वजित कदम आणि किरीट सोमय्यांकडे. आपण पुन्हा एकदा प्रफुल्ल ओरांकडे जाऊयात. ओरा सर, आपल्या या आम आदमी पार्टीतले एक महत्वाचे पदाधिकारी आहेत योगेंद्र यादव, जे स्वतः राजकीय तज्ज्ञ आहेत, CSDS या संस्थेबरोबर काम करत असतात. आज ज्यावेळी सगळ्या सरसकट
सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांना संशयामध्ये बघितलं जात आहे जर का काँग्रेसकडून, तर अशा वेळी अशा इंडिव्हिज्युअल अकॅडमिशियन्स बरोबरचा सुद्धा त्याच्याशी संबंध येतो. हा संशयाचं वातावरण पसरवायचा काय हेतू असेल काँग्रेसचा? त्याला आपण एक म्हणू शकतो की एक मिसगायडन्स झालं, मिसइन्फॉर्मेशन झाली. जोपर्यंत हे आपले योगेंद्र यादवचा प्रश्न येतो, त्यांनी एकदा दोनदा जाहीर केलेला आहे की मी त्या संस्थेत असल्या कामात भाग घेत नाही. एक प्रकारचा चायनीज वॉल, पेपर वॉल ठेवला जातो की हे जे आता आम आदमी पक्षात काम करतात तर त्यांची जी संस्था आहे त्याच्यात त्या कामात आणि त्यांच्या अल्गोरिथम मध्ये किंवा त्यांच्या फॉर्म्युलामध्ये ते काहीच भाग घेत नाही आणि त्यांचे जे तिथले अधिकारी आहेत ते सगळं ठरवतात. हे एक झालं. तर दुसरं म्हणजे जे डीजी साहेब म्हणतात की मॅनेज केलेलं जाते, तर काँग्रेसला ह्याच्यात जास्त अनुभव असावा 65 वर्षात कसं मॅनेज करावं ते. पण मॅनेज करण्याचा अर्थ काय? आता हे भारत निर्माणचं जे चालू आहे इतक्या महिन्यापासून, नेहरू गांधी फॅमिलीचे फोटो छापून देशाकरता कार्यक्रम केले, जणू काही त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पैशातून केलेले आहेत. कुठे काही कुपनं दिली त्याच्यावर त्यांची नावं आणि फोटो छापून देणं, ह्याला पण मॅनेजमेंट म्हणतात का? नाही. ह्याला काय म्हणायचं? सगळ्यांनी आपला आपला प्रचार करायचा जणू काही दुकान लावलेलं आहे. त्यात बीजेपी असो का आयएनसी असो का कोणी असो, जनतेच्या तर्फे बघण्याची कुणाची इच्छा नाही. तिथेच आम आदमी पक्ष आलेला आहे. आपण इकडे एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकच्या नंतर आपल्याला किरीट सोमय्या, विश्वजित कदम आणि भालचंद्र कांगूनकडे सुद्धा जायचंय. छोट्याशा ब्रेक नंतर पाहत रहा एबीपी माझा.